डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे कॉपी मुक्त परीक्षांचे आवाहन करण्यात आले होते। विधी विभागाच्या परीक्षा माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात सुरू असून कॉलेजच्या प्रवेशद्वारावरती कॉपी मुक्त विधी परीक्षा केंद्राचा बोर्ड लावण्यात आला आहे। गेटवरील कर्मचारी परीक्षेला येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आय कार्ड, हॉल तिकीट व बॅग चेक करीत आहे। विद्यापीठाच्या कॉपी मुक्त परीक्षेत सर्व कॉलेजमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे। सर मोबाईल आहे का? काय वाटतं, विद्यापीठाने जे आव्हान केलंय कॉपी मुक्त परीक्षा केंद्र, हे योग्य आहे का? योग्य आहे तर त्याला कसा प्रतिसाद मिळतोय? आज आपण माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयासमोर उभा आहे। मी स्वतः देखील या सेंटरचा विद्यार्थी आहे, प्लस या कॉलेजचा पण विद्यार्थी आहे। जेणेकरून जे पण पेपर होते इथं माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयामध्ये अत्यंत स्ट्रिक्ट पद्धतीने होते। एका विद्यार्थ्याची दोनदा चेकिंग होते, लेडीज स्टाफ सेपरेट चेकिंग, जेंट्स स्टाफ सेपरेट चेकिंग करतात। आणि आतमध्ये गेल्यानंतर हॉल तिकीट चेकिंग, पूर्ण विद्यार्थ्याची बॉडी चेकिंग होती। त्यानंतर सुद्धा लक्ष ठेवून दोन सुपरवायझर एका क्लासमध्ये असतात। असं वाटतंय का सगळ्या सेंटरवर या पद्धतीनेच चेकिंग झाली पाहिजे, याच पद्धतीने कॉपी मुक्त परीक्षा केंद्र पाहिजे? हो, अगदी सगळं झालं पाहिजे। कारण की काय होतं, जे विद्यार्थी अभ्यास करून येतात त्यांचा तर फायदा होतो, पण जेणेकरून जे अभ्यास करून येत नाही त्यांचा देखील फायदा होतो, जास्त करून जे कॉपी आणतात ते। त्यामुळे सगळे जे आपले एक विद्यार्थी आहात, आपण एक कायद्याचं शिक्षण घेत आहात, सर्व विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार? सगळ्यांना आव्हान करणं इच्छितो मी की सगळ्यांनी आपला प्रामाणिकपणे पेपर लिहावं, जेवढं येतंय तेवढं, बाकी कॉपी करू नये, जेणेकरून बाकीचे जे बाकीचे जे विद्यार्थी त्यांचं नुकसान करू नये। धन्यवाद। आपलं नाव? शंतनू फोपसे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्यनगर मंत्री। नमस्कार। आज माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयामध्ये पेपर्स चालू आहेत व पेपर्स चालू असताना इथे कुठल्याही प्रकारची कॉपी आढळून येत नाही। सर्व शिक्षक वृंद आतमध्ये सोडताना एकदम स्ट्रिक्ट चेकिंग करून सर्वांना पाठवत आहेत व कुठल्याही प्रकारचा मोबाईल फोन आतमध्ये अलाउड नाहीये। आतमध्ये कुठल्याही प्रकारची चिठ्ठी वगैरे आढळली असता पेपर घेऊन त्यांना परीक्षेला न बसू देणे हा अत्यंत चांगला चालू आहे। विद्यापीठाने जे आव्हान केलं होतं कॉपी मुक्त केंद्राचं, सेंटरचं, त्याला इथे प्रतिसाद मिळतोय, पण विद्यापीठ परीक्षा झाल्यानंतर विद्यापीठ निकाल लावायला जो उशीर करते किंवा निकालामध्ये जो घोळ करते, त्या बाबतीत काय वाटतं? इथं पेपर देते वेळेस कुठलीही अडचण नाहीये, कॉपी मुक्त सेंटर असं आहे आणि सर्व पेपर अत्यंत उत्तमपणे चालू आहे। पण पेपर झाल्यानंतर जे विद्यापीठ 1.5 महिना 2 महिना आमच्या निकालासाठी लावतंय व जी विद्यापीठाची प्रोसेस आहे पेपर चेक करण्यासाठी, ती विद्यार्थ्यांना अत्यंत त्रासदायक आहे। विद्यापीठानं लवकरात लवकर निकाल लावायला पाहिजे अशीच आमच्या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे, कारण पेपर मध्ये कुठलीही अडचण नाहीये। पेपर कॉपी मुक्त सेंटर, विद्यापीठाने जे कॉपी मुक्त परीक्षेचे जे आव्हान केलंय ते कितपत योग्य हे योग्य आहे का? योग्य आहे तर प्रत्येक कॉलेज सेंटरवर, कॉलेजवर या प्रकारे व्यवस्था आहे का आणि असायला पाहिजे का? काय वाटतं? विद्यापीठानं जे आवाहन केले की प्रत्येक सेंटर हे कॉपी मुक्त सेंटर असायला पाहिजे, हे अत्यंत योग्य आव्हान आहे आणि हे असलंच पाहिजे।
कारण मुलं मेहनत करून अभ्यास करून येतात, तर कुणाच्या कॉपीमुळे कुणाचं क्रेडिट नाही गेलं पाहिजे. जे अभ्यास करून आलेत त्यांना त्यांचं क्रेडिट भेटलं पाहिजे. व हे एकदम अत्यंत चांगलं आव्हान आहे की कॉपी मुक्त सेंटर असलं पाहिजे व कुठल्याही प्रकारची कॉपी येथे चालता कामा नये, अशीच आमच्या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद. आपलं नाव? मी चैतन्य तांबडे.